मुंबईच्या बसस्थानकाची दशा लवकरच पलटणार। 2,53,36,00,000 रुपयाच्या निधीतून वाहनतळाचे होणार नूतनीकरण। आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन। नमस्कार मित्रांनो, तेजवलय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आर्वी बस स्थानकाच्या वाहनतळाची गेल्या अनेक वर्षापासूनची दुरावस्था आता लवकरच दूर होणार आहे। बस स्थानकाच्या वाहनतळावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत होती। खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहन गेल्यानंतर गाळ मिश्रित घाण पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत होते, त्यामुळे प्रवाशांचे कपडे, बॅगा आणि इतर साहित्य खराब होण्याचे प्रकार नेहमीच घडत होते। या समस्येबाबत मागील अनेक वर्षापासून तक्रारी करण्यात येत होत्या। विविध वृत्तपत्रांमधून बस स्थानकाच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध झाले होते। या समस्येची दखल आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी घेतली। शासनाकडून बस स्थानकाच्या वाहनतळाच्या कामासाठी तब्बल 2,53,36,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून घेतला। विशेष म्हणजे कोणताही मोठा गाजावाजा न करता शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी अचानक या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या समस्येला आता मार्ग मिळाला असून वाहनतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। दरम्यान आश्वासनापेक्षा प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देणारा नेता अशी आमदार सुमित वानखेडे यांची प्रतिमा जनसामान्यामध्ये निर्माण होत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, नगराध्यक्षा स्वाती गुल्लाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी राम निस्ताने, अनिल जोशी तसेच अनेक प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या महत्वाकांक्षी कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते आणि काम किती वेळेत पूर्ण होते याकडे आर्वीकरांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, आपल्या परिसरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या प्रत्येक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा। शासकीय कामातील दिरंगाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही निर्भीडपणे आवाज उठवितो। कुणाचीही गय केल्या जात नाही। अशाच विश्वासार्ह, निर्भीड आणि वेगवान बातम्यांसाठी तेजवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच नव्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।